धन्यवाद। या ठिकाणी आपण स्पर्धेकडे एक नजर लागली आपण पाहत आमचे जे 8 टॉवर्स आपण पाहत आहे 2 स्क्रीन फलंदाजांना कोणत्या प्रकारचा त्रास होणे यासाठी आयोजकांनी अतिशय सुरेख असं योगदान दिले। कव्हरेज जर आपण पाहिलं तर निश्चितच संतोष नरगड tennis.in च्या माध्यमातून आणि इंडिया क्रिक वैभव वेटच्या माध्यमातून आपण संपूर्ण या स्पर्धेचं लाईव्ह थेट प्रक्षेपण आपण पाहू शकता। अतिथी कक्ष संरक्षण कक्ष आणि या ठिकाणी कोणतेही अशी कमी नाही या स्पर्धेच्या माध्यमाने आज आपण पाहिलं जसं ग्रामीण क्रिकेट रायगड क्रिकेट आणि ओपन क्रिकेट आपण पाहू शकतो आणि आज महाराष्ट्र दिग्गज खेळाडू या क्रिकेट टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ज्याने आपलं निश्चितच सर्वस्व बनवले असे खेळाडू या ठिकाणी आपण पाहू शकता। तर मैदानाकडे जाऊया। दुसरे षटकाची या ठिकाणी तयारी होते। गोलंदाज नाजिम गुल्ली हा गोलंदाज यावी आपण पाहताय। या षटकातला पहिला चेंडू फेकला होता मोरावे एंड कडून मात्र यावी निश्चितच ओव्हरस्पीड चेंडू या ठिकाणी पडला होता। चेंडू थोडा आतमध्ये टप्पा पडल्यानंतर फलंदाज पूर्णपणे बीट झाले उरलेलं काम यशस्वी पूर्ण करतोय निर्धाव चेंडू सांगता होते। दुसरी षटक पॉवर प्लेचं ज्यामुळे 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असताना परेश यावी 2 या धावसंख्येवर खेळण्यासाठी सज्ज। हा चेंडू उजव्या हाताने अतिशय वेगाने चेंडू फेकला होता। फलंदाज फ्रंट फुट चेंडूला खेळण्याचा प्रयत्न करत होता मात्र पुन्हा एकदा यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय निर्धाव चेंडूची सांगता होते। सुंदर गोलंदाजी आपण पाहू शकता। शिवशक्ती पाली संघ नाणेफेक जिंकले प्रथम क्षेत्ररक्षण पटकारले आणि आर्या 11 खार्डी संघाला त्यांनी प्रथम फलटी आमंत्रित केले। आपल्या बॉलिंग वर पुढचा चेंडू पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने पुन्हा एकदा फक्त ब्लाइंड शॉट ज्याला म्हटलं होतं ब्लाइंड शॉट ज्याने आपण पाहिलं होतं बॅट आणि चेंडूचा कोणता संपर्क नाही अतिशय खेळपट्टीचा वापर करतो गोलंदाज आपण पाहिलं नजीम गुल्ली 3 चेंडू आतापर्यंत त्यांनी निर्धाव फेकले आणि संपूर्ण आर्या 11 खार्डी संघाला पूर्णपणे बांधून ठेवले आपण पाहू शकता। सुंदर गोलंदाजी खेळपट्टीचा पुरेपूर वापर करतोय कारण आयोजकांनी खेळपट्टी देखील सुरेख बनवली तितकंच आउटफील्ड देखील आपण पाहू शकता अतिशय चांगलं। पुन्हा एकदा तोच प्रयत्न आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता। पुन्हा एकदा बॅट आणि चेंडू संपर्क आणि सलग 4 चेंडू निर्धाव फेकले ते गोलंदाज नजीम गुल्ली। आज आपण पाहतो या क्रिकेटच्या माध्यमातून अनेक नवीन नाव आणि तितकेच दिग्गज खेळाडू या महाराष्ट्रातले आपण पाहू शकता। नजीम गुल्ली मोरावेंकडून पंचा डावीकडून उजव्या हाताने गोलंदाजी करतोय एक आगळीवेगळी स्टाईल आहे फलंदाजी। आता मात्र फलंदाज आपली विकेट फेकतोय यष्टीचित होतोय आणि अशा प्रकारे हा जर आपण पाहिलं तर दुसरा धक्का बसतोय तो आर्या 11 खार्डी संघाला धावसंख्या धावपलकर येते ती फक्त 2 गडी बाद 3। पालखीला खांदा कोणी लाविला गो पालखीला खांदा कोणी लाविला लाविला दत्ता कडू बघतानी तो सुरेश घरत बघतानी। तर अशा प्रकारे आपण पाहिलात या ठिकाणी फलंदाज परेश याची खेळी समाज होतोय। नवीन फलंदाज मैदानात येतो अमित पाटील। गोलंदाज यशस्वी गोलंदाज पाहू शकता नजीम गुल्ली। हा चेंडू बॅटच्या पडत गेले चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला निश्चितच कट करण्याचा प्रयत्न केला पण आपण या ठिकाणी पाहिलात हे षटक निर्धाव षटक फेकतोय आणि या स्पर्धेतला दुसरे षटक असेल जे गोलंदाज नजीम गुल्ली यांनी फेक आणि पहिलं षटक फेकलं होतं काल राहुल यांनी आज फेकलं होतं जे निर्धाव षटक होतं आतापर्यंत या